नमस्कार, मी वर्षा. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच गजानन चरणी प्रार्थना. आणि आज आता मी नागपंचमीची पूजा करणार आहे. सकाळी लवकर उठून सगळे काम करून घेतले. आंघोळ करून सर्व घरात लाया फुटाणे फेकले, यांना डब्बा बनवून दिला आणि आता मी पूजा करून घेणार आहे. सोमवारी देव स्वच्छ केल्यामुळे आज काही देव घासले नाही मी, आणि फक्त निरांजन आणि छोटे पाण्याचे तांबे स्वच्छ करून घेतले. आणि आमच्याकडे नागोबाची पूजा हे पळसाच्या पानावर करतात. तर 3 पानाची जी छोटी फांदी असते एक, तिथलं मधलं पान तोडायचं आणि त्याचे असे 5 पानं घ्यायचे आणि त्या 5 पानावर हळद ही पाण्याने भिजवून त्याचे नागोबे तयार करून घ्यायचे आणि त्याची पूजा करायची. नागपंचमीच्या खूप साऱ्या कथा आहेत, वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. त्यातली एखादी कथा ऐकायची. हळदीचे नागोबे बनवल्यानंतर त्यावर गुलवाल, बुक्का आणि पांढरे तांदूळ वाहायचे. ज्वारीच्या मिक्सरला कण्या लावून घ्यायच्या आणि त्या कोरड्या कण्या पण टाकायच्या आणि पांढरे फूल व्हायचे. बेल व्हायचा. माझ्याकडे बेल नव्हता, त्यामुळे बेल व्हायला नाही, मी मार्केटमधून आणणार, त्यानंतर वाहणार बेल. आणि पांढरे फुलं वाहिल्यानंतर छोट्या वाट्यामध्ये दूध ठेवायचं. लाया फुटाणे वाटाणे टाकायचे आणि त्यामध्ये तुम्हाला निरांजन लावून आरती करून घ्यायची. धूप दीप लावायचे, अगरबत्ती लावायची. आरती झाल्यानंतर प्रसाद ठेवायचा. अशा प्रकारे नागपंचमीची पूजा करून घ्यायची आणि संध्याकाळी फुलोरा बनवायचा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know